नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. सकाळचे 10 वाजता तुम्ही पाहताय नमस्कार महाराष्ट्र. प्रजेच्या मनात राजाबद्दल आदर असेल तरच राज्याचा गाडा सुरळीत चालतो आणि म्हणूनच राजा कसा आहे हे जाणून घेतलंय मुंबईतल्या प्रजा फाउंडेशननं. लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर आमदारांचं रिपोर्ट कार्ड बरंच काही सांगून जातंय. मुंबईतल्या 36 पैकी 32 आमदारांमध्ये यंदा भाजपच्या आमदारांनी आघाडी घेतलीय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भाजपच्याच योगेश सगर हे सर्व आमदारांमध्ये अव्वल ठरलेत, तर पहिल्या 10 आमदारांमध्ये काँग्रेसचे 5 आमदार असूनही एकूण परफॉर्मन्समध्ये काँग्रेस तिसऱ्या स्थानावर गेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेला जागा मिळाली आहे, तर मनसेनं चौथ्या क्रमांकावर उडी घेतल्यानं राष्ट्रवादी शेवटच्या म्हणजेच 5व्या स्थानावर घसरली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे कृपाशंकर सिंग हे थेट शेवटच्या म्हणजे 32व्या स्थानावर फेकले गेले, तर गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानावर असलेले मनसेचे मंगेश सांगळे हे थेट 20व्या स्थानावर फेकले गेले. 25,000 मुंबईकरांची मतं जाणून घेऊन प्रजा फाउंडेशननं हे रिपोर्ट कार्ड तयार केलेलं आहे आणि यामध्ये भाजपचे आमदार अव्वल ठरलेले आहेत. तर प्रजा फाउंडेशनने हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि याच्यामध्ये भाजपच्या आमदारांनी बाजी मारलेली आहे. लोकप्रिय आमदार ठरलेले आहेत 32 भाजपचे. दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रियता आहे ती शिवसेनेला. तर प्रजेच्या नजरेतून आमदार कोणते अव्वल ठरलेले आहेत यावरती एक नजर टाकूयात. विधानसभेतले सक्रिय आमदार आपण पाहतोय. जगन्नाथ शेट्टी हे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत कालिदास कोळंबकर. नंतर कृष्णा हेगडे, तसंच मधुकर चव्हाण, नवाब मलिक, रवींद्र वायकर, सरदार तारासिंग, सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, योगेश सगर. तर विधानसभेतले दांडी बहादरांची नावं आपण पाहतोय. कृपाशंकर सिंग, प्रकाळ बाळा सावंत, तर चंद्रकांत हांडोरे आणि मंगेश सांगळे. आपली प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहे फोनवरून आपल्यासोबत. स्वाती, या सगळ्या सर्वेक्षणावरून भाजप हे अव्वल स्थानावर असल्याचं बघायला मिळतंय, काय सांगशील? रेश्मा, भाजपचे योगेश सगर जे आहेत त्यांना प्रजा फाउंडेशनने या सर्वेक्षणामध्ये पहिला क्रमांक दिलेला आहे आणि त्याचबरोबर अमीन पटेल जे आहेत काँग्रेसचे त्यांना दुसरा, तर मधुकर चव्हाण तिसरे. हे दोघेही काँग्रेसचे आहेत. आणि जर आपण पहिली 10 नावं बघितली तर त्याच्यामध्ये पहिलं नाव बीजेपीचं आहे, त्याच्यानंतर पुढची 5 नावं ही काँग्रेसची आहेत. काँग्रेसचे अमीन पटेल, मधुकर चव्हाण, रमेश ठाकूर, अशोक जाधव, जगन्नाथ शेट्टी हे काँग्रेसचे पहिल्या 6 मध्ये आहेत. 7व्या नंबरवर सुभाष देसाई आहेत आणि रवींद्र वायकरांचं नाव हे 8व्या नंबरवर आहे. सेनेचे हे दोघेही आहेत. आणि बाळा नांदगावकर हे 9व्या क्रमांकावर आहेत, तर सरदार तारासिंग हे 10व्या क्रमांकावर आहेत. या सगळ्या 10 नावांवर आपल्याला लक्षात येतं की या पहिल्या 10 नावांमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही आमदाराचं नाव नाहीये. सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आपलं नेहमीच आक्रमकता दाखवतं, पण मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मात्र हे आमदार तितके आक्रमक नाहीत हे स्पष्टपणे दिसतं आणि म्हणूनच त्यांची नावं जी आहेत पहिल्या 10 मध्ये नाहीयेत. हे सर्वेक्षण करताना जवळपास 25,000 लोकांची मदत घेतली गेली आहे. त्याचबरोबर 7 असे निकष लावले गेलेत आणि त्या निकषांवर हा एकंदर सर्वे केलेला आहे की त्यांनी किती प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची किती गुणवत्ता होती, त्याचबरोबर त्यांचा काही गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी आहे का, कितीचे भ्रष्ट आहेत, त्याचबरोबर त्यांच्या मतदार क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचता येतं का, त्यांनी आपल्या एकंदर किती आपल्या मतदार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, किती खर्च केलेला आहे, हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत, हे सगळे जे निकष आहेत, या निकषांवर आधारित हा सर्वे केला गेला आहे. आणि त्याचबरोबर प्रजा फाउंडेशनचं असं म्हणणं आहे हे 3रं वर्ष आहे त्यांचं आणि त्याने पहिल्या वर्षी केलं, त्याच्यानंतर मग नगरसेवक असू दे किंवा आमदार असू दे हे प्रजा फाउंडेशनकडे येऊन बोलतात की आम्हाला आमचा परफॉर्मन्स कसा व्यवस्थित सुधारता येईल. किंवा योगेश सागर ज्यांना आता दुसऱ्या वर्षी सातत्यानं सलग दुसऱ्या वर्षी जे काही पहिला क्रमांक मिळालाय ते स्वतः त्यांना 2012ला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर मात्र ते स्वतः प्रजा फाउंडेशनकडे गेले आणि त्यांनी विचारलं की माझी कन्सिस्टन्सी कशी ठेवता येईल किंवा अजून काय करता येईल. तर या गोष्टी आता आमदार असो किंवा नगरसेवक असो थोड्याफार प्रमाणात का होईना
हे पाहायला मिळतंय. पण त्याचबरोबर हेही नक्की आहे की योगेश सागरांना 73% किंवा 73 गुण मिळाले आहेत, पण 100% आपल्याला पोहोचता येणार नाही अशी सरळ त्यांनी कबुली दिली. रेश्मा. स्वाती, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे मुंबईकरांचा